नमस्कार. आपल्या मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम सॉफ्ट, स्पॉन्जी, चविष्ट चिकन बाव. हे बाव बन्स दिसायला जितके सुंदर दिसते ना, तितकेच करायला पण सोपी आहे आणि खायला अप्रतिम. असे हे चिकन बाव वगैरे आपण रेस्टॉरंटमध्येच खातो, पण हे रेस्टॉरंटमध्ये मिळणारे चिकन बाव आपण आता घरी करू शकतो, तेही अगदी सोप्या पद्धतीने घरी असलेल्या साहित्यामध्ये. चला तर आजच्या या अगदी साध्या सोप्या रेस्टॉरंटमध्ये मिळते त्यापेक्षाही भारी चिकन बावच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण हे जे बाव बन्स आहे ते कसे तयार करायचे ते बघूया. तर मी इथे अर्धा कप कोमट पाणी घेतलेलं आहे. म्हणजे असा बोट आपण बुडवून बघितला ना तर थोडा वेळ आपण बोट ठेवू शकतो इतपत हे गरम पाणी असावं. त्यामध्ये 1 चमचा साखर घातली आणि ही साखर थोडीशी छान मिक्स करून घेऊ. त्यानंतर आता हे जे टीस्पूनचं मेजरमेंट असतं जे आपण सहज मिळतं म्हणजे ज्यामध्ये आपण व्यवस्थित माप मोजू शकतो. कारण हे बेकिंगसाठी किंवा अशा पदार्थांसाठी जास्त महत्वाचं आहे. जर तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही काय करू शकता हे मी पुढे सांगते. तर इथे मी 1.5 टीस्पून इतकं हे ईस्ट घेतलं. तर ऍक्टिव्ह ड्राय ईस्ट आहे हे आणि याला आता ऍक्टिव्हेट करायला एक 10-15 मिनिटं बाजूला ठेवायचं. तसं झाकून ठेवायचं. यामध्ये साखर घालणं आवश्यक आहे. आणि जर तुमच्याकडे असं हे टीस्पून वगैरेचं माप नसेल तर सरळ आपला जो नेहमीचा चमचा असतो त्याने 1 चमचा हे ड्राय ईस्ट घाला आणि त्यासाठी आपल्याला इथे 1.5 कप इतकं पीठ घ्यायचं आहे. तर मी इथे 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मी परत एकदा सांगते, जर टीस्पूनने तुम्ही मोजत असाल तर 1.5 कपाला 1.5 टीस्पून इतकं हे ईस्ट घालायचं आणि जर टीस्पून नसेल तर तुम्ही 1 चमचा जो आपला नेहमीचा नाश्त्याचा चमचा असतो त्याने 1 चमचा हे घालू शकतात. 1 चमचापेक्षा थोडा कमीच घालायचं, जास्त घालायचं नाही. आणि 15 मिनिटं याला हे ऍक्टिव्हेट करण्यासाठी ठेवल्यानंतर हे असे छान बबल्स आले ना की समजायचं की आपलं जे ब्रेड वगैरे असेल ते पण छान तयार होतं. म्हणजेच हे ईस्ट जे आहे ते चांगलं होतं, चांगलं असतं. आणि जर असा फेस आलेला नसेल म्हणजेच याचा अर्थ आपलं जे ईस्ट आहे ते जुनं असते, म्हणजे जुनं वगैरे असेल ना तर हे असं होत नाही. जुनं असेल तर ते हे पाणी जे आहे किंवा हे ईस्ट आहे ते टाकून द्या. यामुळे होणारा जो काही पदार्थ आपण तयार करणार आहोत तो आपला व्यवस्थित तयार होणार नाही. त्याची ही काळजी घ्यायची आहे. महत्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. तर आता इथे मी 1.5 कप पीठ घेतलं. तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाच्या पिठाचे पण खूप छान होतात. जर तुम्हाला मैदा वापरायचा असेल याऐवजी तर तुम्ही मैदा पण वापरू शकता. इतकंच प्रमाण घ्यायचं आहे. त्यानंतर हे छान मळून घ्यायचं आणि परत नंतर मी यामध्ये पाऊण कप पाणी घालून हे छान असं या पद्धतीचं मळून घेतलेलं आहे. अगदी हलक्या हाताने हे छान मळून घ्यायचं आणि हो, यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. तर मी अर्धा चमचा मीठ इथे घातलेलं आहे, खूप नाही घालायचं. त्यानंतर याला छान मळून घेतलेलं आहे. मळल्यानंतर इथे थोडं थोडं तेल वापरून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. पिठाची अशी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. आणि हो, हे जे आपण पाणी वापरलेलं आहे पीठ मळण्यासाठी हे पण थोडंसं कोमट होतं. थोडं कोमट पाण्याने हे मळून घेतलेलं आहे. आता याला छान असं प्रूफिंगसाठी 2 तास बाजूला ठेवू. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 1-1.5 तासामध्ये पण हे छान प्रूफिंग होतं, म्हणजे याचा साईज जो आहे तो डबल होतो. तर एखाद्या भांड्यामध्ये थोडंसं तेल लावून घ्या. मी इथे कुकर वापरत आहे म्हणजे याचं झाकण छान टाईट असतं त्याच्यामुळे. आणि याला तेल लावून घेतल्यानंतर याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. खालून याला छान टक करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने इथे ठेवून द्यायचं आहे. वरून थोडंसं तेल, बटर घालायचं, लावायचं, म्हणजे जेणेकरून वरची जी लेयर आहे ती कडक होत नाही. आणि याला झाकून 1-2 तासासाठी आपण बाजूला ठेवू किंवा याला डबल होतपर्यंत बाजूला ठेवू. आता आपल्याकडे 1-2 तास बाकी आहे तर आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवू. तर इथे मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे. बोनलेस चिकन आहे आणि असे मोठेच जे तुकडे आहेत ते करून घेतलेले आहे, म्हणजे अख्खेच ठेवलेले आहे. याला थोडंसं पातळ करून घेतलं तुम्ही तरी चालेल किंवा तुम्ही याचे छोटे छोटे तुकडे आधीच करून आणले बाहेरून तरीही चालेल. त्यानंतर याला आता मॅरिनेट करायचं. हे मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालायची आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, डार्क सोया सॉस आणि थोडंसं रेड चिली पेस्ट मी इथे घातलेली आहे.
इथे तुम्ही काळी मिरी पावडर पण घालायची आहे, मी विसरले इथे घालायचं. थोडीशी काळी मिरी पावडर घालायची, थोडंसं तिखट पण इथे घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून याला 1 तास मॅरिनेट करायचं आहे. तर आता हे 1 तास मॅरिनेट होतपर्यंत आपण जे पीठ मळून घेतलेलं होतं बनसाठीचं, बाव बनसाठीचं, तर त्याला पण 2 तास झालेली आहे, 1-1.5 तास झालेला आहे. आणि आता तुम्ही बघू शकता किती छान हे फुललेलं आहे, डबल इन साईज झालेलं आहे. आता याला छान अजून एकदा मी मळून घेते आणि याचे असे छोटे छोटे गोळे तयार करते. तर मी इतक्या या बन पासून 8 गोळे तयार करून घेतलेले आहे. तर या पद्धतीने छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि जसं मी इथे दाखवत आहे त्या पद्धतीने हे छान मळून घ्यायचं आणि याला असं थोडंसं जाडसर अटसर लाटून घ्यायचं. म्हणजे पुरी असते ना तेवढा साईज झाला पाहिजे, पण थोडीशी जाड असायला पाहिजे. हे बघा या पद्धतीने लाटताना थोडंसं पीठ घेतलं तरी चालेल. तर मी हे जे गव्हाचं पीठ आहे तेच थोडंसं लाटायला घेऊन घेतलं, कारण हे थोडं चिटकत होतं खाली. त्यानंतर वरून तेल लावायचं, याला फोल्ड करायचं जसं मी इथे दाखवत आहे आणि हे स्टीमरला ठेवून द्यायचं. तर स्टीमरच्या एका प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती हे मी ठेवून दिलेलं आहे आणि याच पद्धतीने मी हे सगळे बन्स तयार करून घेणार आहे. तर हे बघा या पद्धतीने मी हे सगळे बाव बन्स तयार करून घेतले आणि असे ठेवून दिलेले आहे. तर आता 2 प्लेटमध्ये मी असे 4-4 ठेवले आणि याला 15 मिनिटं आपण स्टीम करायला ठेवू. तर 15 ते 20 मिनिटं याला छान स्टीम करून घ्यायचं आणि तोपर्यंत आपण या बाव बन्स मध्ये भरणारं जे फिलिंग आहे ते तयार करून घेऊ. तर जे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं त्याला कमीत कमी 2 ते 3 तास ठेवा. म्हणजे कमीत कमी 1 तास ठेवा. जास्तीत जास्त तुम्ही त्याला 2-3 तास मॅरिनेट करून ठेवलं तरी चालेल. आता यामध्ये मी 2 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लोअर घातलं, मिक्स केलं आणि आता याला छान फ्राय करून घेऊ. तर इथे एक फ्राय पॅन मध्ये थोडं तेल घ्यायचं आहे आणि थोड्या तेलामध्ये हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहे. तर दोन्हीकडून छान असा ग्रिल मार्क येतपर्यंत किंवा छान असं जसं मी इथे दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने दोन्ही साईडनी छान पूर्ण चिकन शिजतपर्यंत हे फ्राय करून घ्यायचं आहे. तर हे बघा मस्त दिसतंय ना, छान हे फ्राय करून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊ आणि याला थंड करून घेऊ सुरुवातीला, कारण आता एकदम गरम आहे आणि त्यानंतर याला कट करू. तर छोटे छोटे कट करून घ्यायचे आहे. जसं मी इथे अख्खं करून दाखवलं आहे तसंच जसं मी सुरुवातीला सांगितलं, तुम्ही आणतानाच त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले तरीही चालेल. तर हे बघा या पद्धतीने मी असे कट करून घेतले आहे, छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. आणि आता याला मस्त एक छान अजून फ्लेवर येण्यासाठी एक सॉस तयार करून घेऊ. तर त्यासाठी जे चिकन आपण तळून घेतलं होतं त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलं, भरपूर असं आलं आणि लसूण घातलेलं आहे. आलं आणि लसूणची पेस्ट माझ्याकडे तयार होती तर मी ती घातली. तुम्ही आलं आणि लसूण वेगवेगळं अगदी बारीक चिरून घातलं तरीही चालेल. त्यानंतर याचा कच्चेपणा जातपर्यंत आपण 1-2 मिनिटं परतवून घेऊ. त्यानंतर थोडी मिरची घातलेली आहे. तर हे थोडेसे असे छान स्पायसी छान लागतात. तर मी इथे 1-2 मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या त्या घातल्या आणि आता यामध्ये सगळे सॉसेस घालायचे आहे. तर 1 चमचा डार्क सोया सॉस घातला, 1 चमचा रेड चिली सॉस घातलेला आहे. त्यानंतर 1 चमचा व्हिनेगर घातलं, 2 चमचे टोमॅटो केचप इथे घालायचं आहे. अर्धा चमचा मी इथे मिरी पावडर घातली. मिरी पावडरनी टेस्ट खूप छान येते, नक्की घाला. आता यामध्ये आपण कुठल्या भाज्या वगैरे घातलेल्या नाहीये त्याच्यामुळे एक्स्ट्रा मीठ काही घालायची गरज नाही. त्यानंतर 1 चमचा मध घातलं आणि 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेऊन थोड्या पाण्यामध्ये अर्धा कप पाणी घेतलं, त्यामध्ये हे मिक्स केलं आणि ही स्लरी पण यामध्ये घातली आणि परत अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि हे 5 मिनिटं शिजवून घेतलं. त्यानंतर हे जे चिकन आपण बारीक करून घेतलेलं होतं ते यामध्ये घातलं, छान मिक्स करायचं आणि या चिकनला हा जो पूर्ण मसाला आहे ना तो मस्त कोट होऊ द्यायचा. एक 2-3 मिनिटं हाय फ्लेमवर याला छान परतवून घ्यायचं. इथे या सॉसमध्ये हे चिकन पण थोडंसं 4-5 मिनिटं शिजवून घेतलं ना की याचा फ्लेवर पूर्ण या चिकनला येतो आणि इथे तुम्ही थोड्या भाज्या पण ऍड करू शकता. मी घातलेल्या नाहीये, फक्त चिकन घातलेलं आहे आणि मस्त 5-6 मिनिटं याला छान शिजवून घेतलेलं आहे. इथे तुम्हाला थोडंसं ड्राय वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता. एक 2-3 चमचे पाणी घालून हे छान मिक्स करून घ्यायचं. असं थोडासा
सॉसी कसं असतं किंवा असं थोडंसं लपथपी कसं असतं तसं असायला पाहिजे. एकदम ड्राय मसाला आपला हा झाला नाही पाहिजे. थोडासा असा ओलसर झाला पाहिजे, जसं मी इथे दाखवते अगदी त्या पद्धतीने. आणि आता तुम्ही बघू शकता आपले बाव बन्स पण मस्त तयार आहे. हे छान उघडतंय, मध्ये आपण तेल लावलं होतं ना त्यामुळे. आता जे आपण चिकन छान तयार करून घेतलं होतं त्याचं फिलिंग यामध्ये भरून घेऊ. मस्त वरून गाजर, शिमला मिरची, थोडे कांदे पण घालू शकता. मी ते कांदे घातले नाहीये, पण नंतर खाताना मी परत कांदे कट करून ते पण घातलेले आहे. असे लांब लांब चिरून घेतले, अगदी पातळ, आणि मस्त यावरती घातले. थोडी कोथिंबीर किंवा स्प्रिंग अनियन पण घालू शकता, म्हणजे कांद्याची पात पण इथे अगदी बारीक चिरून घालू शकता. आणि थोडंसं जे टोमॅटो केचप आहे त्याने ते थोडंसं ड्रिझल केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त आपले हे चिकन बाव तयार आहे. दिसताना सुंदर, जसं मी सुरुवातीला सांगितलं, दिसायला तर सुंदर आहे, करायला पण अगदी सोपं आहे आणि खायला अप्रतिम. तर ही जी स्पेशल डिश आहे ती मी माझ्या मुलासाठी केली होती, आयुषसाठी केली होती, आणि त्याला अतिशय आवडली. तुमच्या मुलांसाठी पण हे एकदा करून बघा. आता सध्या सुट्ट्या सुरू आहे, त्यांना पण छान छान ट्रीट देण्यासाठी हे एकदा ट्राय करा, आणि कसं झालं मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.